नमस्कार, भारतीस मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत स्पेशल असं पनीर काठी रोल। छान अशी रेसिपी आहे, खूप सोपी आहे आणि पटकन होते। त्यासाठी मी पीठ घेतलंय, गव्हाचं पीठ घेतलंय। आता आपल्याला त्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला त्यात छान असं तुम्ही साधूक तूपही टाकू शकता किंवा तेलही टाकू शकता। मी 1 चमचा भरून तेल घातलेलं आहे। हे आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे। थोडंसं तेल घालूया आणि छान असं मळून घेऊया। आता हा आपण गोळा झाकून ठेवूया, जवळजवळ 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। आणि आता आपल्याला पनीर काठी रोलसाठी जे साहित्य लागणार आहे ते आपण बघून घेऊया आणि छान असं ते तयार करून घेऊया। बघा, मी भाज्या कापून घेतलेल्या आहेत। आपल्याला आता काठी रोलसाठी आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे। 2 शिमला मिरची घेतलेली आहेत आणि अशा जवळजवळ अशा मी लांब लांब कापून घेतलेल्या आहेत। आणि 2 टोमॅटो घेतले, ते देखील मी बिया काढून आणि अशा लांब लांब कापून घेतलेले आहेत। 2 कांदे घेतलेले आहेत, ते असे लांब लांब कापून घ्यायचे आहेत आणि असे मोकळे मोकळे पण करून घ्यायचे आहेत। पनीर मी घेतलेलं आहे 150 ग्रॅम। 150 ग्रॅम पनीरचे मी असे मोठे मोठे क्यूब्स करून घेतलेले आहेत। आता आपल्याला पनीर मॅरिनेट करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी एक दुसरा बाउल घेते। मॅरिनेट करण्यासाठी सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे। आधी घट्ट दही घेतलेलं आहे, जवळजवळ 3 चमचे मी दही घेतलेलं आहे। छान असं चाळणीमध्ये छान पाणी निघालेलं आहे। दही घट्टसर दही घ्यायचं आहे। यात आपल्याला टाकायचे आहेत सर्व मसाले। आता मी आधी टाकून घेते हळद, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। 1 चमचा लाल मिरची पावडर, 2 चमचे मी लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेतलेली आहे। कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे आणि थोडा पेरी पेरी मसाला टाकून घ्यायचा आहे। असेल तर टाका, नसेल तर नाही टाकला तर काही हरकत नाही। मिरची आणि जिरं मी भाजून घेतलं होतं आणि ते तसंच मी मिक्सरला करून घेतलेलं आहे। आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे। थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान असा मस्त कलर आलेला आहे। आता आपण यात पनीर टाकून घेऊया। पनीर टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे आपण आता बाजूला ठेवून घेऊया। लगेचच मी गॅसवरती पॅन ठेवून घेतलेला आहे। आता आपण यात तेल टाकून घेऊया। तेल गरम झालंय। आता आपण हे जे आपण पनीरचं मिश्रण तयार केलेलं आहे ते टाकून घेऊया आणि हे आपल्याला मोठ्या गॅसवरती फ्राय करायचं आहे। छान असे ड्राय झालेलं आहे। आता आपण एक एक सगळं साहित्य जे कापलेलं होतं, टोमॅटो, शिमला मिरची आणि कांदा, हे आपण टाकून घ्यायचं आहे। थोडंसं मीठ टाकते चवीनुसार। वरून आपल्याला थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। आता आपल्याला छान असं हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं छान साहित्य असं मिक्स झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। थोड्या आपल्याला भाज्या, शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा थोडं वाफवून घ्यायचं आहे। अगदी आपल्याला 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे। 2 मिनिटं झालेली आहेत, भाज्या छान वाफून गेलेल्या आहेत। आता आपल्याला छान असा स्मोकी फ्लेवर देण्यासाठी आपल्याला छान असा स्मोक द्यायचा आहे। दालचिनीचा तुकडा मी छान असा गरम करून घेतला होता गॅसवरती। आता आपल्याला याच्यावर तूप टाकून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे जवळजवळ 5 ते 6 मिनिटांसाठी। 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत। स्मोक छान असा दिला गेलेला आहे, तुम्ही बघू शकता। आपण हे काढून घेऊया दालचिनीचा तुकडा आणि मिक्स करून घेऊया सगळं। स्मोकचा फ्लेवर खूपच छान येत आहे। आता हे आपण बाजूला ठेवून घेऊया आणि आता आपण हे काठी रोल, आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे काठी रोलचं, हे आपण बाजूला ठेवून घेऊया आणि आता आपण परोठे करायला घेऊया। पीठ मळून आपल्याला छान जवळजवळ 20 ते 25 मिनिटं झालेली आहेत, बघू शकता तुम्ही। आपण रवा घातलेला आहे, वाटतच नाहीये। छान असा गोळा तयार झालेला आहे। आता आपण परोठे बनवायला घेऊया। पोळपाट घेतलेला आहे मी, छोटा छोटा गोळा घ्यायचा आहे। पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला लच्छा पराठा करून घ्यायचा आहे। छान अशी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे मी। आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। आता
आपल्याला या पद्धतीने फोल्ड करत यायचं आहे. थोडंसं ताणून घ्यायचं आहे बघा. आता आपल्याला हा रोल या पद्धतीने बनवून घ्यायचा आहे आणि हा खाली असा लावून घ्यायचा आहे. या पद्धतीनेच मी हे बाकीचे हे सगळं बनवून घेते. हे रोल 4 रोल मी बनवून घेतलेले आहेत. आता आपण हे झाकून घेऊया आणि एक आपण लाटायला घेऊया. या पद्धतीने आपण हे लाटून घेऊया. तवा ठेवलेला आहे आपण. तवा पण गरम झालेला आहे. आता आपण एक एक करून हे छोटे शेकून घेऊया छान. पराठा आपला बघू शकता तुम्ही किती छान असं लेअर आलेले आहेत. खस्ता आणि करारा हा पराठा आपला झालेला आहे. आता आपण काठी रोल बनवायला घेऊया. मिश्रण आपल्याला असंच टाकून घ्यायचं आहे. सर्व मेयोनीज आणि शेजवान चटणी मी मिक्स करून घेतलेली आहे. या पद्धतीने आपण आता हा रोल बनवून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही छान असा रोल तयार झालेला आहे. आता आपण याला फोल्ड करून घेऊया आणि पेपरमध्ये आपण हा टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने. खाण्यासाठी आपला हा पनीर काठी रोल तयार झालेला आहे. या पद्धतीने मी सर्व रोल बनवून घेते. रोल करण्यासाठी आपण या परोठे करून घेतलेले आहेत. आता आपण सॉस टाकून घ्यायचं आहे. थोडं रेड चिली सॉस, मेयोनीज टाकून घ्यायचं आहे. छान असं लावून घ्यायचं आहे आपल्याला. हे सॉसेस आपण लावून घेतलेले आहेत. आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आपण जे काठी रोल बनवलेले आहे ते टाकून घ्यायचे. या पद्धतीने आपण टाकून घेतलेलं आहे. वरून तुम्ही थोडं रेड चिली सॉस किंवा माझ्याकडे रेड चिली सॉस आहे आणि थोडंसं आपण शेजवान चटणी पण टाकणार आहोत. तुमच्याकडे चीज असेल तर तुम्ही ती चीज पण टाकू शकता. या पद्धतीने तुम्ही फोल्ड करून छान असे हे करू शकता. हे बघा, या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवलेली आहे. ही आपली पनीर काठी रोल आपला तयार झालेला आहे. या पद्धतीने मी बाकी सर्व करून दाखवते. इतक्या सोप्या पद्धतीने आपण पनीर काठी रोल बनवलेला आहे. टेस्टी आणि खूपच असं मुलांना सगळ्यांनाच आवडेल आणि तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.